असेल, अदरवाईज 2 धावांचे पालन आहे त्याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आपण पाहत एक लाख दरम्यान रिझनला बॉल ट्रॅव्हल झाला. इथून मात्र धावबाची संधी होती, परंतु ऋतिक आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकासाठी. पुढचा बॉल फुलर यांचा होता. यावेळेस मात्र इथे मात्र आपण पाहतो लिडिंग एज लागलाय आणि रामोबाई संघासाठी यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅटर सफल झालंय आणि यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवेमध्ये होता स्क्वेअर लेग रिझन. यावेळेस मात्र आपण पाहतोय कमाल प्रस्तुती करून बघा कसे सचिन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय यशवंत आपण पाहतोय गोलू मैदानावरती दाखल झाले. हा देखील बॉल कमालीचा आहे आणि पुन्हा एकदा अपील आहे पंचांकडे. चमत्कार करतोय आणि गोलंदाज आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. सुंदर लेनचा बॉल होता विकेट हॅट्रिकसाठी आणि ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक जरी पूर्ण केली तरी देखील 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. 9 धावा धावफलकावर गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. जोगेश्वरी बॉईज अशी मॅच मध्ये सुरू आहे. षटक क्रमांक यावेळेस देखील आपण पाहतोय पाहायला मिळत आहे त्या मोबाईल संघाचा. परंतु क्रिकेटचा नियम आहे. तीन बॉल अजून देखील शिल्लक आहेत या मधले. यावेळेस मात्र एज लागलंय. एज अँड टेक त्या दिव्यामधून जर हवा शोधायच्या असतील यावेळेस स्विच हिट केला होता सचिन. सेकंड स्पेल मध्ये देखील संधी आहे आणि यावेळेस देखील सचिन विकेट टप्पा चूक आहे. एज जरूर लागलं होतं. बॉल काही काळापुरता हवेमध्ये संधी होती, परंतु यावेळेस धावा मिळतील तब्बल 5 आणि त्यांच्या अगेन्स्ट रॅम्बोबाई तशी मॅच. यावेळेस देखील बॅटर स्टेप आउट झाले. मिड विकेट धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. हातापेक्षा 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न करतील बॉल लावण्याचा. चांगला आहे. एक्स्ट्रा बॉल यावेळेस मात्र कमालीचा स्ट्रेट ड्राइव्ह. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. बॉलला क्लिक करतोय. अगदी 6वी विकेट देखील आली होती. वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. बॅकफुटला गेले पॉइंट रिझनला पुन्हा एक संघाने, परंतु तिथून केलंय पुनरागमन. यावेळेस देखील एज लागतो दरम्यान रिझनला आणखी एक 4 आहे. पूर्ण झालाय. अंतिम षटकाला झाली सुरुवात. पहिला बॉल न पडू शकते ते आपण पाहायलाय. यावेळेस मात्र शरीरावरती हा बॉल आढळला. एक तुषार देशपांडे या 2 बॅटरने बॅटर होते आणि शेवटच्या जोडीने दोन्ही बॅटरने शतक जोडले आपण पाहिले. क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे सचिनसाठी. इथे मात्र संधी होती बाद करण्याची आणि इम्रान इथे मात्र संधी आहे. यावेळेस मात्र रामोबाई अशी मॅच
मैदानावरती सुरू आहे. बॉल दाखवून लागले आणि लेट खेळते बॉलला 7 धावा धावपळीमध्ये आहेत. तिचा बॉल लगेच आपण पाहते दीपक साडी मैदानावरती आहेत. तीस बॉलमध्ये 40 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगला फटका होता. देखील फटका चांगला आहे. 2 मॅच आपण पाहिल्या. अगदी शेवटच्या बॉलवरती निकाल आलेला आपण पाहायला यावेळेस मात्र गर्दी पाहायला मिळते. त्याचा बॉल यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. श्रीमान महेश राहुल साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. खराब क्षेत्ररक्षण परंतु बॉल आहे. गोलू आहे आणि यावेळेस आपण पाहतो एकदम यावेळेस आपण पाहतो कमालीचा होता. जोगेश्वरी मैदानावरती उभा आहे. जाईल बॅटिंग करणारी टीम अर्थात रॅम्बोबाई करतायत बॅटिंग विभाग. त्याचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतो शूट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहे टीम हा बॉल डॉट बॉल आहे. माफ्यासाठी शुभम यादव आहे स्ट्राइक एन वरती. पुढचा बॉल डाऊटली लेग हा बॉल वाईड का दिला जातो. अगदी शरीराच्या जवळून देखील गेला बॅटरचा तर देखील या बॉलला वाईड बॉल का घोषित. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉलला वाईड बॉल घोषित करतायत. 40 रन 26 फुटात 40 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी असणार आहे. महेश यादव आणि ज्यावेळेस आपण पाहतो ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 4 साठी अविनाश शिंदे अजून देखील प्रतीक्षा केली जाते. फटका कमालीचा आहे आणि जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात मैदानावरती आहे त्यावेळेस मात्र फटका कमालीचा आहे. आपण पाहतोय कोंबडा सरळ बॅटने आपण पाहतोय फटका केले. यावेळेस मात्र हा विजय